कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानातल्या लष्करी न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये उद्यापासून जाहीर सुनावणी होणार आहे। 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान न्यायालयाच्या 10 सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होईल। जाधव यांना दिली गेलेली शिक्षा व्हिएन्ना कराराचं उल्लंघन असल्याचा आरोप करत भारतानं नेदरलँडमधल्या द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली। जाधव यांच्यावर खटला चालवताना त्यांना वकील नाकारण्यात आल्याचा भारताचा दावा आहे। ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे उद्या सर्वप्रथम भारताची बाजू मांडतील। त्यानंतर 19 तारखेला इंग्लिश क्वीनचे वकील खावर कुरेशी पाकिस्तानची बाजू मांडतील। 20 तारखेला त्यावर भारताचे प्रतिवाद असेल तर शेवटच्या दिवशी पाकिस्तान आपलं अखेरचं निवेदन सादर करेल। या खटल्याचं न्यायालयाची वेबसाईट आणि संयुक्त राष्ट्राच्या वेब टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे। त्यानंतर 2-3 महिन्यांनी न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग कसा करणार आहे, कारण भारत आणि पाकिस्तान हे व्हिएन्ना कराराला बांधील आहेत। त्यामुळे एखाद्या दुसऱ्या देशाचा जर नागरिक दुसऱ्या देशात गुन्हेगार म्हणून त्याला जर त्यांच्याविरुद्ध गुन्हा चालत असेल तर पाकिस्तानला हे कायदेशीर करणं भाग आहे की काउन्सिलर ॲक्सेस, वकिलाची मदत देणं आणि त्याचप्रमाणे एकतर्फी कुठलाही निकाल घेतला जाऊ नये असं भारताची भूमिका आहे।